दलित क्रांतीय सरचिटणीस वंचित बहुजन आघाडीचे गणेशजी जाधव, प्रेमचंद सुरवाडे आणि काँग्रेसचे विलास खरात हे सर्व पक्षी या ठिकाणी आम्ही पुन्हा निवेदन देत आहोत की जितके भुसावळ शहरामध्ये महा सुविधा केंद्र आहे आणि शासनाने आता महिलांसाठी जी योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेचे फॉर्म भरण्याचे अजून ती साईट चालू झाली नाही, परंतु मी स्वतः माझ्या पत्नीचा त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी गेलो असता तिथं काउंटरला चव्हाण म्हणून त्यांचं आहे, एक मिनिट, आपले सरकार केंद्र डिजिटल सेवा कॉमन सर्व्हिस सेंटर पत्ता DS हायस्कूल कॉम्प्लेक्स यावल चव्हाण यांचं, त्या ठिकाणी मी स्वतः गेलो असतो. पहिल्या काउंटरला फॉर्म भरत होता मुलगा, त्याला विचारलं का ही जी योजना आहे याचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन भरण्यासाठी किती पैसे फी आहे, तर त्याने डायरेक्ट सांगितलं का 800 रुपये फी. तर मी 800 रुपये ऐकून चकित झालो का माझ्यासारख्या गोरगरीब माणूस कार्यकर्त्याला हा स्वतः बोलतो का 800 रुपये याची फी आहे ऑनलाईन भरायची. तर असे खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून, शहरी भागातून कष्टकरी शेतकरी ते हातमजूर महिला येतील, त्यांना जर 800 रुपये हे फॉर्म भरायचे घेतील तर आमची अशी मागणी काय, हेच नाहीये, विविध प्रकारचे जे दाखले येतात हे येतात त्यांच्याकडून जास्त प्रमाणात फी आकारली जाते. तर या सुविधा केंद्रावर त्याची चौकशी होऊन त्याचा परवाना रद्द करण्यात यावा आणि भुसावळ शहरामध्ये जितकेही सेवा केंद्र आहे त्यांना प्रत्येक जसं डोमेसिल झाला, उत्पन्नाचा दाखला झाला, त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, असे अनेक जे प्रमाणपत्र आहे आणि त्याच्यानंतर काही शासकीय सेवेमध्ये नोकरीचे फॉर्म भरत असताना त्याची देखील या सर्वांची फी शासनाने त्याची दर ठरवून द्यावे आणि त्यांना एक पत्रक देऊन त्यांना आदेश द्यावा का हे दर आम्ही ठरवलेले आहे आणि त्यांच्या दुकानामध्ये, त्यांच्या दर्शनी भागामध्ये ठळक अक्षरात शासनाने ठरवून दिलेल्या जे दर आहे ते आकारले जातील, असे ते जोही महासेवा केंद्रावाला तो त्याची अंमलबजावणी, त्याची नियम पाळणार नाही अशा सेवा केंद्राचा परवाना रद्द करावा आणि त्याला काळी यादीत टाकण्यात यावं आणि त्याच्यानंतर त्याला कोणताच परवाना देण्यात येऊ नये. सुविधा केंद्रामध्ये या गोरगरीब कष्टकरी महिलांची आर्थिक लूट करण्यात येते. मी स्वतः त्या ठिकाणी फॉर्म भरायला माझ्या पत्नीचा गेलो असता त्या ठिकाणी त्याला विचारलं का फॉर्म भरायची किती फी लागेल, तर त्याने 800 रुपये फी सांगितली आणि मी त्या ठिकाणी चकित झालो की माझ्यासारख्या गोरगरीब कार्यकर्त्याला जर 800 रुपये भरायची वेळ आली तर एक कष्टकरी महिला जे खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून, शहरी भागातून येतील त्यांचे काय हाल होतील. म्हणून माझी आणि सर्व पक्षाची, रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाची आणि सर्व पक्षांची अशी मागणी आहे की ज्या यावल रोड या ठिकाणी गांधी पुतळ्यासमोर DS हायस्कूल कॉम्प्लेक्समध्ये आपले सरकार चव्हाण यांचं जे सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्रामध्ये त्या ठिकाणी 800 रुपये ते फॉर्म भरायचे घेतात आणि प्रत्येक वस्तूचे जसं डोमेसिल झालं, नॅशनॅलिटी झालं, त्याच्यानंतर इतर जे कागदपत्र आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फी घेतली जाते. तर ती फी कुठेतरी थांबावी, आर्थिक लूट थांबवावी आणि आमची अशी मागणी आहे की या सुविधा केंद्रावर तात्काळ कारवाई करून त्याचा या ठिकाणी परवाना रद्द करण्यात यावा आणि शासनाला देखील आम्ही वेळोवेळी पत्र दिलेले आहे की ज्या या ठिकाणी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये जे शासनाने दर ठरवून दिलेले आहे त्याची अंमलबजावणी प्रत्येक सेवा केंद्राला आपण रीतसर पत्र देऊन आणि शासनाने त्या ठिकाणी ठरवलेली फी त्या ठिकाणी त्यांना बंधनकारक राहील आणि त्यांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागामध्ये त्या ठळक अक्षरामध्ये तो फलक त्या ठिकाणी लावावा असं त्यांना आदेश द्यावा आणि जोही महासुविधा केंद्रवाला असा फलक लावणार नाही त्याच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा, त्याचा परवाना रद्द करण्यात यावा आणि त्याला या काळी यादीत टाकण्यात यावं आणि यापुढे कोणत्याही प्रकारचं त्या सेवा केंद्राला परवानगी अशी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे.